आपल्याला क्वेश्चन विचारतात आता ते की मोड ऑफ ट्रान्सफर काय विचारतात बरं का क्वेश्चन विचारतात आपल्याला की मोड ऑफ मेजरमेंट ऑफ फॉलोइंग आयटम ऑफ वर्क. तो बिल्डिंगमध्ये आपण बरेचसे कामं करतो परंतु त्यांचं मोजमाप केलं जातं, त्याची पेमेंट पण त्या गोष्टीमध्ये केली जाते. जसं की खाणकाम करायला गेलात तर खाणकामचं काम तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही कशामध्ये देतात, मीटर क्यूबमध्ये, त्याला बोलतात क्यूबिक मीटर. कशामध्ये देतात, CUM म्हणजे क्यूबिक मीटर. तुम्हाला खाणकाम करायचं असेल तर क्यूबिक मीटरमध्ये देणार, तुम्हाला भिंतीचं बांधकाम करायचं असेल तर क्यूबिक मीटरमध्ये देणार, तो प्लास्टर करायचं असेल तर मीटर स्क्वेअरमध्ये देणार. तो असा आहे, त्याला बोलतात मोड ऑफ मेजरमेंट. त्याला काय बोलतात, मोड ऑफ मेजरमेंट. मग आपल्याकडे बघा इन्स्पेक्शन चेंबर आहे. इन्स्पेक्शन चेंबर कोणाला बोलतात, गटारी जे असतात ना रोडच्या साईडला जे अशा पद्धतीने तुम्हाला ओपनिंग दिसायला भेटेल. जर तुम्हाला जरी गटारी साफ करायची असतील तर हा झाकण खोलायचा असतो आणि मध्ये जाऊन ती साफ करायची असते, त्याला बोलतात इन्स्पेक्शन चेंबर. मग आता हे रस्त्याच्या कडेला राहतात, हे इन्स्पेक्शन चेंबर असतात बरोबर का. याच्यात उतरायचं असतं तर गाळ काढायचा असतो बरोबर का. तर ते किती आहेत मग 1 2 3 मग कशामध्ये मोजणार, नंबरमध्ये. तो इन्स्पेक्शन चेंबरला कशामध्ये मोजतात, नंबरमध्ये. तो नंबरमध्ये मोजतात. नंतर मग आता पुढे 2 नंबर काय, आयरन इन द ट्रस. तो ट्रसमध्ये लोखंडचा वापर करतात. मग लोखंडचा वापर जर करतात तुम्ही तर लोखंड कशामध्ये मोजतात, आयरन किलोग्रॅममध्ये किंवा क्विंटलमध्ये. कळालं, किलोग्रॅम, क्विंटल किंवा टनमध्ये मोजतात. ओके. टिम्बरिंग इन अ ट्रेंच, खड्ड्यामध्ये लाकडं लावायचे. तो लाकडं जे आहेत पाट्या लावायचे. पाट्या म्हणल्यावरती 2 डायमेन्शनल स्क्वेअर मीटर. कशामध्ये मोजणार, स्क्वेअर मीटरमध्ये. PCC फाउंडेशन करायचं असेल तर क्यूबिक मीटरमध्ये, मीटर क्यूब किंवा क्यूबिक मीटर, स्क्वेअर मीटर, क्विंटल, नंबर या पद्धतीने आपलं हे चालू राहतं. ओके. पुढे जाऊया. पुढचा हे जर समजलं असेल जाऊ का पुढं. असे भरपूर असतात हे क्वेश्चन जे आहेत ना, अजून तुमच्याकडे भरपूर असतील. तुमच्याकडे जेवढे पण हे आहेत काय म्हणतात मॉडेल आन्सर पेपर, त्याच्यामधून हे वाचायचे तुम्हाला. पुढचं घ्या. तोंडी सांगू शकतात. पुढचा प्रश्न बघा, स्टेट एनी 4 पर्पज ऑफ प्रिपेरिंग अप्रॉक्सिमेट इस्टिमेट. तुम्हाला अप्रॉक्सिमेट इस्टिमेट तयार करायचं, पण त्याचं कारण काय, का करायचं, त्याचं पर्पज काय. तर तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे की कोणतं पण प्रकारचं कन्स्ट्रक्शन करण्याच्या अगोदर आपल्याला टाईम किती लागणार, पैसा किती लागणार, ठीक आहे का, मटेरियल किती लागणार, या सगळ्या गोष्टींची माहिती काढून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागत असतं, अप्रॉक्सिमेट इस्टिमेट करावं लागतं. ठीक आहे. तर मग आपण काय म्हणतो, टू गिव्ह आयडिया अबाउट. त्याच्यात भरपूर गोष्टी आहेत, मी एक एक करून तुम्हाला सोपं करून सांगतो. टू गिव्ह रफ आयडिया ऑफ प्रॉबेबल एक्सपेंडिचर इन द शॉर्ट टाईम विदाउट कॅल्क्युलेटिंग द ॲक्च्युअल क्वांटिटी. कोणत्याही प्रकारचं ॲक्च्युअली क्वांटिटी न काढता शॉर्ट टाईममध्ये तुम्हाला पैसा किती लागणार हे सांगता येईल. कॉस्ट ऑफ सिमिलर स्ट्रक्चर हॅव सिमिलर स्पेसिफिकेशन, कन्स्ट्रक्शन अँड लोकॅलिटी. पहिला पॉईंट काय सांगतो माहिती आहे का, की प्रोबेबल तुम्हाला एखाद्या बिल्डिंगची मध्ये किती पैसा लागणार आहे त्याचा तुम्हाला अंदाज येऊन जाईल, कोणत्याही प्रकारचं ॲक्च्युअली क्वांटिटी कॅल्क्युलेट न करता, फक्त ऑब्झर्वेशनवरून. ठीक आहे. तो आपण आपला आता या पद्धतीने याला कसं लिहायला पाहिजे होतं. हे झालं काय, झालं. पुढचं घ्या. पुढचा पॉईंट काय आपला, आता हे सगळे जे काही लिहिले इथं, याच्यापेक्षा मला काय वाटतं माहिती आहे का, याच्यापेक्षा आपण दुसरं लिहायला पाहिजे, जे मी सांगतो ते. चालेल का. काय, पहिलं टू नो ॲक्च्युअल प्रोबेबल कॉस्ट, हे शब्द लिहून, ॲक्च्युअल प्रोबेबल कॉस्ट ऑफ स्ट्रक्चर. ओके. टू नो actual time of completion, to know actual time of completion of construction किंवा वर्क, टाइम काढण्यासाठी. 3 नंबर, टू नो मटेरियल रिक्वायर फॉर कन्स्ट्रक्शन, टू नो मटेरियल रिक्वायर फॉर कन्स्ट्रक्शन. 4 नंबर, व्हॅल्युएशन फॉर व्हॅल्युएशन पर्पज, फॉर व्हॅल्युएशन ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर व्हॅल्युएशन करण्यासाठी लागतं. अजून 5वा, बाईंग आणि सेलिंग म्हणजे व्हॅल्युएशन झालं बरं का, फिक्स रेटला फिक्स करण्यासाठी लागतं. ओके. नंतर टॅक्स भरण्यासाठी, टॅक्स अँड इन्शुरन्स, टॅक्स फॉर म्हणून आपण फॉर टॅक्स अँड इन्शुरन्स. ओके का, बस झाले ना एवढे, जमेल. 4 लिहायचे आहेत तुम्हाला, 4 लिहिता येतील. पुढे चला. पुढचा पॉईंट काय, आता पुढचा पॉईंट आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल आणि टेक्निकल सँक्शन. हे दोघांच्या डेफिनेशन लिहायच्यात, कंपल्सरी प्रश्न आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन कोणाला बोलतात बरं का. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन तुम्हाला सोपे भाषेत सांगतो. इस्टिमेशनचे 2 प्रकार पडतात. एक असतो ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट आणि दुसरा असतो डिटेल इस्टिमेट. मन लावून ऐका. एक असतो ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट आणि दुसरा असतो डिटेल इस्टिमेट. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल कोणाला बोलतात, डिटेल इस्टिमेशनची चेकिंग करतात. डिटेल इस्टिमेशनची चेकिंग करतात. फर्स्ट कर अपूर्ण
चला हो. तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल आणि टेक्निकल सँक्शन. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल कोणाला बोलतात? डिटेल इस्टिमेट जे तयार केलेला आहे त्याचं अप्रूव्ह घेण्यासाठी आपण जातो आणि त्याचं अप्रूव्ह झालं म्हणजे बाबा मोठे अधिकारी लोक जे आहेत ना, डिटेल एस्टिमेशन मी तयार केलेलं आहे, मोठ्या अधिकारी लोकांकडे जाणार मी की बाबा मी बरोबर केले का सांगा, तुम्हाला साईन देऊन झाली अप्रुव्हल, त्याला बोलतात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल. त्याला काय बोलतात? टेक्निकल सँक्शन म्हणजे काय बरं का, तो नाही उलटं झालं माझ्याकडून, सॉरी. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल डिटेलचं नाही, अप्रॉक्सिमेट एस्टिमेशन. कशात आहे? म्हणजे मी जे अप्रॉक्सिमेट एस्टिमेट तयार केलेला आहे त्याला वरचे जे अधिकारी लोक आहेत, ऑथॉरिटी, कॉम्पिटेंट ऑथॉरिटी ज्यांची लायकी आहे, ठीक आहे, तो कॉम्पिटेंट ऑथॉरिटीकडे जाऊन आपण चेकिंग करणार, त्याच्याकडून आपण अप्रुव्हल घेणार, त्याला बोलतात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल. आणि टेक्निकल सँक्शन म्हणजे काय बरं का, डिटेल एस्टिमेशनचं अप्रूव्ह घेणं म्हणजे टेक्निकल सँक्शन. आता त्याला तर भाषेमध्ये लिहायचं आहे, कसं लिहायचं बघा आता. सो इट इज द परमिशन, काय ती? इट इज द परमिशन गिवन बाय द हायेस्ट ऑथॉरिटी, म्हणजे वरच्या अधिकाऱ्याकडून परमिशन घ्यायचं, ऑफ युजर डिपार्टमेंट फॉर एक्झिक्युशन ऑफ प्रपोज बिल्डिंग ऑन द बेसिस ऑफ अप्रॉक्सिमेट एस्टिमेट ऑफ द प्रोजेक्ट. कळलं का? याचा अर्थ अप्रॉक्सिमेट एस्टिमेशनची अप्रूव्ह घेणे. तो इंग्रजीमध्ये एकदम व्यवस्थित लिहिता येईल बघा. इट इज द परमिशन, काय असते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल? इट इज द परमिशन गिवन बाय द हायर ऑथॉरिटी फॉर अप्रॉक्सिमेट एस्टिमेट ऑफ प्रोजेक्ट. रेकॉर्डिंग व्यवस्थित आहे का? आणि लिहा. काय बोललो मी? इट इज द परमिशन गिवन बाय हायेस्ट ऑथॉरिटी टू युजर किंवा डिपार्टमेंट, टू ओनर ऑर डिपार्टमेंट, किंवा आपण म्हणू टू युजर ऑफ डिपार्टमेंट, ठीक आहे, टू युजर ऑर डिपार्टमेंट ऑन द बेसिस ऑफ अप्रॉक्सिमेट एस्टिमेट ऑफ प्रोजेक्ट. ओके, तुमच्या भाषेतील लिहून टाका. टेक्निकल सँक्शन काय तेच लिहा, दिमाग लावायचं नाही. काय बोलायचं हे वाक्य रिपीट काय? इट इज द इथे बी ते लिहायचं बरं का. इट इज द परमिशन गिवन बाय हायेस्ट ऑथॉरिटी टू द युजर ऑफ डिपार्टमेंट फॉर अप्रुव्हल ऑफ किंवा फॉर चेकिंग ऑफ डिटेल एस्टिमेट ऑफ प्रोजेक्ट. कळालं का? तो डिटेल एस्टिमेट शब्द इथे द्यायचा. जमल का नाही? इथले वाक्य वाचायचे नाही, मी जे वाक्य बोललो त्याला मनाने लिहायचं. चला पुढं. वर्क चार्ज स्टेट द मिनिंग ऑफ वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट अँड गिव्ह इट जनरल पर्सेंटेज पण सांगा. तो काय म्हणायचं आहे? वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय माहिती आहे का, जेव्हा आपण एखादं कन्स्ट्रक्शन बांधकाम चालू राहत असतं तेव्हा त्या कामावरती लक्ष ठेवण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात. चौकीदार ठेवावा लागतो, CCTV कॅमेरा लावावा लागतो, बरोबर की नाही? पण या सगळ्या गोष्टी फुकटात तर होत नाही. हे करण्यासाठी जो पैसा लागत असतो त्याला बोलतात वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट. म्हणजे काम चालू असताना त्याला इस्टॅब्लिश करण्यासाठी जेवढा पण पैसा लागत असतो त्याला बोलतात वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट. म्हणजे जसे की चौकीदार झाला, मुन्शी, चौकीदार, CCTV कॅमेरा, अजून काय काय, याला काय बोलतो आपण? बघा म्हणतात, इथून लिहितो. ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन ऑफ द प्रोजेक्ट ऑर द वर्क सम सुपरवायझरी स्टाफ सच ॲज सुपरवायझर, वॉचमॅन, नंतर स्टोअर क्लर्क आर अपॉइंटेड ऑन द टेम्पररी बेसिस. टू मीट द एक्सपेंडिचर प्रोविजन इज मेड इन द इस्टिमेट एव्हरी वर्क विच इज नोन ॲज वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट. 2 ते 2.5% राहतो. किती? इस्टिमेटेड कॉस्टच्या 2 ते 2.5% एवढा हा काय असतो? वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट. पण याचं डेफिनेशन कशी देणार बाळावं? कसं म्हणायचं? इट इज द एक्सपेंडिचर. काय म्हणायचं ते लिहितो. इट इज द expenditure. It is the expenditure which is required for temporary supervision during construction. मग कुठला बा आता? कन्स्ट्रक्शन. मग तुम्ही काय म्हणता? कन्स्ट्रक्शन शब्द. कन्स्ट्रक्शन. मग काय एक्झाम्पल काय त्याचं? सॅलरी ऑफ वॉचमॅन, मुन्शी, सुपरवायझर, CCTV कॅमेरा. कळते का? याला बोलतात बरं. आणि किती असतं हे वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट? 2 ते 2.5%. इस्टिमेटेड कॉस्टच्या 2 ते 2.5% असतात. ओके का सगळ्यांना? जो पुढे चला. लीड आणि लिफ्टबद्दल सांगायचं. लीड कोणाला बोलतात, लिफ्ट कोणाला बोलतात? बघा एक सांगतो. जिथून तुम्ही खाणकाम करताय, समजा एक खड्डा आहे, हा जमीन आहे, इथे तुम्ही एक्सकॅव्हेशन करताय, इथून माती काढताय, पण माती इथल्या न टाकता दूर कुठेतरी जाऊन टाकावी लागते, माहिती आहे का? साईटपासून दूर कुठेतरी जाऊन माती टाकावी लागते. तो जेवढं अंतर म्हणजे जिथे तुम्ही खाणकाम करताय तिथून आणि कुठेतरी जाऊन डिस्पोज करताय, काय करताय? डिस्पोज. त्या दोघांमधलं होरिझॉन्टल डिस्टन्स जे असतं त्याला बोलतात लीड. काय बोलतात त्याला? लीड. इट इज द होरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ एक्सकॅव्हेशन साईट टू द डिस्पोजल साईट. एक्सकॅव्हेशन लक्ष देणार का तुम्ही? एक्सकॅव्हेशन साईट
होरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन ट्रेंच पिट म्हणजे खड्डा अँड द प्लेस वेअर एक्सकॅव्हेटेड अर्थ इज प्लेस. नाही समजलं का? अरे जिथे खड्डा खणतायत ती जागा पासून तुम्ही माती खड्ड्यामधली कुठे जाऊन टाकताय त्याच्यामधला होरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे लीड. आणि किती असते लीड माहिती आहे? जनरली स्टँडर्ड लीड इज 30 मीटर. किती असतं? 30 मीटर. जर 30 मीटरपेक्षा जास्त जर का अंतर दूर माती फेकायची असेल तर माती फेकणारा जास्त पैसा घेतो. म्हणजे 30 मीटरसाठी एक अमाऊंट ठरलेली असते, पूर्ण महाराष्ट्रात ठरलेली समजा. पण त्याच्यापेक्षा जास्त अंतरावरती जर का जायचं असेल मग त्याच्यानुसार पैसे वाढतात. तुम्ही आता इंग्रजीमध्ये कसं लिहिणार ते बघा. होरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन दी ट्रेंच पिट म्हणजे खड्डा किंवा एक्सकॅव्हेटेड साईट. इट इज द होरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन द एक्सकॅव्हेटेड साईट ऑर द ट्रेंच पिट टू दी डिस्पोजल साईट. काय राहायचं? डिस्पोजल का एक्सकॅव्हेटेड अर्थ जिथे प्लेस करतात का ते सोप्या भाषेतली आधी समजते. इट इज द होरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन दी एक्सकॅव्हेटेड साईट टू द डिस्पोजल साईट. ओके, आकृती काढून दाखवायची. आणि लीड किती असतो जनरली लीड 30 मीटर. लिफ्ट कोणाला बोलतात? आता विचार करा. तुम्ही खड्डा खणताय बाळांनो, तुम्ही खड्डा खणताय, ही जमीन आहे, खड्डा खणताय. खड्डा खणणारा व्यक्ती एखादा पर्सन आहे, हा बघा पर्सन आहे बरोबर का? आता पर्सन जो काढलेला आहे मी तो 1 मीटर किंवा 1.5 मीटरचा असतो. किती? 1.5 मीटर. आता 1.5 मीटरचा असतो तर खड्डा खणतोय तर एवढा हातवरती करून असं मातीवरती फेकेल ना. म्हणजे याचा अर्थ काय? जिथून माती खोदतोय आपण बॉटम तिथून आणि जिथे माती फेकतोय आपण त्यांच्यामधलं व्हर्टिकल डिस्टन्स कुठलं? इट इज द व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन दी एक्सकॅव्हेटेड साईड अँड डिस्पोजल साईड असं बोलायचं. अरे सोपं आहे ना. व्हर्टिकल करायचं. ठीक आहे. व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन पॉईंट ऑफ एक्सकॅव्हेशन अँड पॉईंट ऑफ डिस्पोजल किती असतो? जनरली 1.5 मीटर. किती असतो? 1.5 मीटर. जमलं का? ठीक आहे, चला पुढे. सजेस्ट द मेथड ऑफ अप्रॉक्सिमेट कॉस्टिंग. तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? अप्रॉक्सिमेट कॉस्टिंगचं मेथड सांगायचे आहेत. म्हणजे असे तुम्हाला स्ट्रक्चर दिलेले आहेत पण अप्रॉक्सिमेट कॉस्टिंगचे ना त्याचे प्रकार असतात. मग कुठला प्रकार वापरणार? जसं की काय? स्टीलचा ब्रिज बनवायचा आहे, कुठला प्रकार वापरणार? टिपिकल बे मेथड. कुठला? यासाठी तुम्हाला मी अप्रॉक्सिमेट एस्टिमेशनचे प्रकार सांगतो. अप्रॉक्सिमेट एस्टिमेटचे प्रकार सांगायचे 1 2 3 4. पहिला प्रकार सर्व्हिस युनिट रेट मेथड. सर्व्हिस युनिट रेट मेथड. कुठली? सर्व्हिस युनिट रेट मेथड. 2 नंबर आहे प्लिंथ एरिया मेथड. 2 नंबर कुठला आहे? प्लिंथ एरिया मेथड. 3 नंबर आहे टिपिकल बे मेथड. कुठला? टिपिकल बे मेथड. बे म्हणजे BAY बे मेथड. टिपिकल बे मेथड. ओके. सर्व्हिस युनिट रेट मेथड, प्लिंथ एरिया मेथड, टिपिकल बे मेथड. आणि चौथी पद्धत आहे आपल्याकडे, याला बोलतो आपण कुठलं? कम्पेअर करतात त्याला, ते कम्पॅरेटिव्ह मेथड राहते ती. कुठली? प्रथम नाही, क्युबिकल कंटेंट. आणि 5वी पद्धत असते कम्पॅरेटिव्ह क्युबिकल कंटेंट. तर या 4 पद्धती अप्रॉक्सिमेट एस्टिमेशनच्या असतात. पण यांनी काय म्हणलं, या 4 पैकी कुठली पद्धत या स्ट्रक्चरसाठी लागेल? जसं की स्टीलचा ब्रिज असेल तर टिपिकल बे मेथड. कसं काय बरं का? हा बघा ना, असा ब्रिज असतो, हा पियर असतो खांबा खालचे, हां, याला बोलतात, हे बघा, तर ह्याला बोलतात बे. काय बोलतात याला? मग बे की बे कळालं का? तो स्टील ब्रिज असेल तर टिपिकल बे मेथड. हायवे रोड असतील तर सर्व्हिस युनिट मेथड. कसं? 10 किलोमीटरला एवढा पैसा लागतोय तर 20 किलोमीटरला किती? याला बोलतात सर्व्हिस युनिट मेथड. कुठली? याला एवढा तर त्याला किती? मग हायवे रोडमध्ये ही पद्धत वापरली जाते. RCC रिटेनिंग वॉलमध्ये काय वापरतात? सर्व्हिस युनिट मेथड. कोणती? तेच. म्हणजे हायवे आणि रिटेनिंग वॉलमध्ये सर्व्हिस युनिट मेथडचा वापर करतात. आणि कॅनल इरिगेशन जर असेल तर सर्व्हिस. म्हणजे तुम्हाला फक्त स्टील ब्रिज आला तर टिपिकल बे मेथड करायचे, बाकी सगळ्या ठिकाणी सर्व्हिस युनिट मेथड, सर्व्हिस युनिट मेथड, सर्व्हिस युनिट मेथड. जमल का? इतकं सोपं आहे. या पद्धतीने हे जमून जाईल. पुढे चला, हे दे मला वही. हा पेपर किती वाजता आहे? 2. तुम्ही काय गरज आहे अभ्यास करायचा? घ्या. काय बरं बोलू दे मला. जर आता क्वेश्चन काय म्हणला माहिती आहे का? ड्रॉ अ सेक्शन ऑफ 2 लेग स्टिरप्स, स्टेट फॉर्म्युला फाइंडिंग द टोटल लेंथ ऑफ स्टिरप्स. तो स्टिरप्सचे काय म्हणलंय? ड्रॉ द 2 लेग स्टिरप्सची डायग्राम काढा आणि फॉर्म्युला सांगा टोटल लेंथ काढायचा. स्टिरप्सचा टोटल लेंथ काढा. स्टिरप्स कोणाला बोलतात? हा बीमचा क्रॉस सेक्शन आहे समजा, हा बीमचा क्रॉस सेक्शन आहे, दिसतोय? हा बीमचा क्रॉस सेक्शन मला दिसायला भेटतोय. इथे मेन बार राहतात बाळांनो, हा मेन बार आहे, हा मेन बार, सॉरी, बॉटमला मेन बार असतात आणि वरचे अँकर बार असतात. आणि हे जे असतात यांना गुंफणारे याला बोलतो आपण स्टिरप्स. याला काय बोलतो आपण? स्टिरप्स. ठीक आहे. समजा असे आहे स्टिरप्स.
मग आता मला काय म्हणणार की लेंथ काढायचा फॉर्म्युला सांगा. आकृती तर काढली तुम्ही, आकृती जी काही होती ती काढून टाकली. कशी बरं का सांगतो नाही बघा. हे जे अंतर आहे इथून तर इथवर हे अंतर आहे बाळांनो कॅपिटल बी. किती आहे बी. आणि हे टॉप पासून तर बॉटम पर्यंत हे जे अंतर आहे हे आहे ए. किती हे ए. आता गोष्टीला समजून घ्या तुम्ही. तो इथून तर इथवर हे आहे ए, हे आहे बी. बोला जमल का? परत तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, हे एंड टू एंड डिस्टन्स आहे ना इथून तर इथवर ए. मी दाखवतो, इथं दाखवतो बघा. हा छोटा बी काय, हा छोटा बी. आणि इथून तर इथवर जे असतं ना छोटा हा काय छोटा ए. आलं का लक्षामध्ये? मग बस एवढंच करायचं तुम्हाला. काय रोग येतोय हे बघा. टोटल लेंथ काढायची आता मला. टोटल लेंथ. टोटल लेंथ कशी काढणार तुम्ही? टोटल लेंथ जर का तुम्हाला काढायचं असेल तर लक्षात घ्या, पहिले हा छोटा ए आणि छोटा बी काढून घ्या. इकडे छोटा ए राहतो कॅपिटल ए मधून दोन साईडचा क्लिअर कवर मायनस करा 2cc. आणि छोटा बी काय राहतो कॅपिटल बी मधून दोघं साईडचा क्लिअर कवर मायनस करा. हा छोटा ए आणि छोटा बी झाला. आता तुम्हाला लांबी काढायची आहे. हा झाला हे बघा, हा छोटा बी, हा झाला छोटा ए, परत छोटा बी, छोटा ए. आलं का लक्षामध्ये? म्हणजे लक्षात घ्या बाळांनो, टोटल लेंथ कशी निघेल? टोटल लेंथ कशी निघेल? ए प्लस बी, पण इकडून पण ए आहे ना, परत ए प्लस बी. म्हणजे ए कसा काढता इथं सांगून दिली वरती मी. 2a + 2b झाला आता. आणि परत इथं असतो एक्स्ट्रा लेंथ. काय असते? एक्स्ट्रा लेंथ. आता एक्स्ट्रा लेंथ कशामुळे येईल बरं? हुकमुळे. कशामुळे? हा बघा, हा हुक. ओके का? आणि हुक किती असतो? 12 पाय 24 पाय झाला ना. कसं काढता येईल? इथून जर तुम्ही बघायला गेलात तर 2 कॉमन काढून घेतो. a + b + 24 पाय. ए बी काय असतो इथे लिहून द्यावा लागेल. बोला. फाय म्हणजे डायमीटर ऑफ बार. लिहून टाका. फाय काय? डाया ऑफ बार. जमलं काय? अशा पद्धतीने प्रश्न येऊन जातात. जमतं का? जाऊ पुढे. स्टेट द रूल फॉर डिडक्शन ऑफ प्लास्टर वर्क ॲज पर IS 1200. काय म्हणलेले? IS कोड 1200 नुसार डिडक्शनची रूल दाखवा. आणि कशासाठी? प्लास्टर वर्क. दोन प्रकारची वर्क आपण जनरली करतो. एक ब्रिक मेसनरी वर्क आणि दुसरा प्लास्टर वर्क. मग प्लास्टर वर्कमध्ये डिडक्शनची रूल काय काय? जर तुम्ही समजा प्लास्टरिंगचं काम लोकांना देत आहे आणि मध्ये खिडक्या दरवाजा येतात का, खिडक्या दरवाजांना बी प्लास्टर करता का तुम्ही? मग त्याचे नियम काय आहेत? डिडक्ट करायचे म्हणजे मायनस करायचे नियम काय आहेत? डिडक्शन करणं म्हणजे मायनस करणं. मग त्याचे नियम काय काय मी ते तुम्हाला सांगतो आणि तुम्ही शांत चित्ताने ऐका. अशी माझी नम्र. मग आता बघा हे 4 आहेत. हे 4 कसे एक्सप्लेन करतो बघा पहिल्यापासून. नो डिडक्शन इज मेड. बघा पहिलं तिथून न घेता इथून घेऊ रे. बघा, नो डिडक्शन इज मेड फॉर ओपनिंग अप टू 0.5 स्क्वेअर मीटर म्हणजे मीटर स्क्वेअर. म्हणजे आपण असं बिलू शकतो त्याला. कसं? 0.5 मीटरचा स्क्वेअर. म्हणजे काय म्हणतात माहिती का? नो डिडक्शन इज मेड फॉर ओपनिंग अप टू 0.5 स्क्वेअर मीटर. याचा अर्थ असा झाला की जर भिंतीमध्ये 0.5 मीटर स्क्वेअर एवढा एरिया जर का ओपन असेल तिथपर्यंत, तर प्लास्टरिंग वर्क कन्सिडर करत असताना तो एरिया मायनस करायचा नाही. तर माणसाला आता समजा एक भिंतीचं काम दिलेलं आपण, हे भिंतीचं काम दिलं, हे भिंतीचं काम, आणि इथं खिडकीची ओपनिंग दिलेली, बरोबर का? आता तुमच्या लक्षामध्ये येईल की याचा ओपनिंगचा एरिया जर का समजा 0.5 मीटर स्क्वेअरपेक्षा कमी आला ना, तर अख्खा एरिया मोजायचा आणि त्या माणसाला हे म्हणायचं बाबा एवढं काम करायचं आहे. मग तुम्ही काय म्हणणार की का हो सर इथं तर प्लास्टर करायचं नव्हतं, मग इथलं का मोजलं तुम्ही? मायनस करायला पाहिजे ना. मग इथे जे एक्स्ट्राचं प्लास्टर आहे ते कुठे वापरायचं? जाम सॉपिट सील. कुठे वापरायचं? जाम सॉपिट सील. याचा अर्थ काय झाला? हे बघा, या बॉटमला बोलतात सील. याला काय बोलतात? सील. नंतर तो टॉपचा जो असतो ना, टॉपचा बॉट तिथं त्याला बोलतो आपण, त्याला बोलतो सॉपिट. काय बोलतो त्याला आपण? आणि ही जी साईड आहे याला बोलतात जाम. याला काय बोलतात? तो याचा अर्थ जाम, सॉपिट आणि सील यांच्या ठिकाणी लावून द्यायचं. इथं चोपडून द्यायचं ना ते प्लास्टर. इथं चोपडून द्यायचं, इथं चोपडायचं. आलं का लक्षात? ओके, तुम्ही या पद्धतीने आहे. तर पहिला पॉईंट काय आपल्याकडे? नो डिडक्शन इज मेड फॉर ओपनिंग अप टू 0.5 स्क्वेअर मीटर. नो ॲडिशनल मेड फॉर जाम सॉपिट सील दिस ओपनिंग. काय आलं का? म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की तुम्हाला नवीन प्लास्टरची गरज नाही आहे. कोणासाठी? जाम सॉपिट सीलसाठी. ते जे इथलं आहे ना तेच वापरून टाका. तो इंग्रजीमध्ये कसं लिहिलं ना? नो डिडक्शन इज मेड फॉर ओपनिंग अप टू 0.5 मीटर स्क्वेअर. हां, अँड ठीक आहे 0.5. नो ॲडिशनल प्लास्टर इज रिक्वायर फॉर
जॅम सॉकेट सील. ओके, हां तुला समजत तर काही नाही पण ठीक आहे, चाललं दादा. पुढचं काय आता, नो डिडक्शन इज मेड फॉर एंड बीम. नाही हे नका घ्या, हे नका घ्या. हा 1 नंबर झाला, 2 नंबर हा घ्या. ओपनिंग मोर दॅन 0.5 स्क्वेअर मीटर अप टू 3. याचा अर्थ काय झाला, 0.5 ते 3 मीटर स्क्वेअर एवढी जर का ओपनिंग असेल तर काय म्हणतात पुढे बरं का, डिडक्शन इज मेड फॉर ओनली वन फेस. बोला, याचा अर्थ असा झाला की प्लास्टर दोघं साईडने करताना एका बाजूला पकडायचं आणि एका बाजूला कन्सिडर करायचं नाही. मग का हो सर, तुम्ही एका बाजूचं प्लास्टर पकडताय, इथं थोडी प्लास्टर देणार आहे आपण, मग कुठे लावणार आपण, जॅम सॉकेट सील. ते वांगी इंग्रजीमध्ये लिहा, कसं लिहिणार, फॉर द ओपनिंग मोर दॅन 0.5 मीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर मीटर अप टू 3 स्क्वेअर मीटर डिडक्शन इज मेड ओनली वन फेस. नो ॲडिशनल प्लास्टर रिक्वायर फॉर जॅम सॉकेट सील. दोन तेच वाक्य रिपीट करायचं. 2 झाले. तिसरं आता, ओपनिंग अबो 3 स्क्वेअर मीटर. जर 3 स्क्वेअर मीटरपेक्षा जर का जास्त ओपनिंग असेल तर दोघं बाजूला डिडक्ट करून टाकायचं, मायनस करून टाकायचं. मग का तुम्ही म्हणणार की सर एका इकडचं प्लास्टर मायनस केलं, तिकडचं मायनस केलं, मग जॅम सॉकेट सीलला प्लास्टर कुठून आणावं लागेल, मग तुम्हाला आणावं लागेल. तुम्ही मायनस करताय ना, करून टाका मायनस. मग या साईडला इथे प्लास्टर तुम्हाला ॲडिशनली आणावं लागेल. मग इंग्रजीमध्ये कसं करतात बघा, फॉर द ओपनिंग अबो 3 मीटर स्क्वेअर मीटर डिडक्शन इज मेड बोथ फेसेस ऑफ ओपनिंग जॅम सॉकेट सील आर ॲडेड किंवा एक्स्ट्रा प्लास्टर रिक्वायर फॉर जॅम सॉकेट सील. का ग बाळा, असं काय असं इचुकाट्यासारखं करते, इचुकाट्या देऊळ बाटा. तू नाही समजलं काय, सांग तसं. हे बघ, ओपनिंग जर का 0.5 मीटर स्क्वेअर पर्यंत असेल, म्हणजे कमी ओपनिंग असेल ना, तर काम करताना मोजून घ्यायचं, त्याला मायनस करायची गरज की ते जे प्लास्टर लावायचे ना, ते प्लास्टर जॅम सॉकेट सीलला लावून द्यायचं. तुम्हाला एक्स्ट्रा प्लास्टर लागणार पण समज दुसरा पॉईंट, जर ओपनिंग 0.5 ते 3 मीटर स्क्वेअर याच्या दरम्यान जर का असेल तर दोघं साईडला प्लास्टर करायचं असतं ना, एका साईडचा प्लास्टर कन्सिडर करायचा आणि दुसराचा मायनस करायचा. डिडक्शन इज डन ओनली वन फेस. नो एक्स्ट्रा प्लास्टर रिक्वायर फॉर जॅम सॉकेट सील. पण 3 मीटर स्क्वेअरपेक्षा जर का एरिया जास्त झाला तर डिडक्शन इज डन इन बोथ फेसेस अँड एक्स्ट्रा प्लास्टर रिक्वायर फॉर जॅम सॉकेट सील. 3 झाले का, आणि हे तिसरा बी झाला. आणि चौथा पॉईंट आहे बाळांनो, नो डिडक्शन इज मेड फॉर द एंड बीम. चुकून जर का भिंतीमध्ये बीम बघा, आता हे आडवे बीम जात आहे की नाही, ठीक आहे, ते बीम गेले की नाही, पण आता तिथे प्लास्टर करायची गरज नाही आहे, पण तरी पकडून घ्यायचं की करायची गरज आहे. का बरं, खाली पडून गेलं फेकून देऊ आपण, आलं का नाही. हां, तर मग काय म्हणायचं, नो डिडक्शन इज मेड फॉर एंड बीम, पोस्ट, राफ्टर अँड पर्लिन, राफ्टर, पोस्ट, बीम हे जर का भिंतीमध्ये असतील तर तुम्हाला डिडक्शन करायची गरज नाही. नो डिडक्शन इज मेड फॉर द बीम, पोस्ट, राफ्टर अँड पर्लिन. अशा पद्धतीने हे झाले डिडक्शनचे रूल. ओके, चला पुढचा, स्टेट अँड एक्सप्लेन द डेटा रिक्वायर फॉर डिटेल एस्टिमेशन. डिटेल एस्टिमेशन करायला काय लागतं, सगळ्यात पहिले ड्रॉइंग शीट लागते. ड्रॉइंग शीट लागते, ऑटोकॅडची ड्रॉइंग शीट लागते. ओके का, तो ड्रॉइंग शीट आणली. बरं, नंतर काय लागतं, अरे तुमच्याकडे पैसा बी लागेल ना, DSR म्हणजे काय, डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट, SSR स्टेट शेड्यूल रेट, CSR सेंट्रल शेड्यूल रेट. याचा अर्थ तुमच्याकडे रेटसाठी पुस्तक पाहिजे की कुठल्या पुस्तकामध्ये कोणाची व्हॅल्यू किती लिहिलेली. तर 1 नंबर आपल्याकडे काय लागेल, ड्रॉइंग लागेल. 2 नंबर काय लागेल, स्पेसिफिकेशन लागतील. 3 नंबर काय लागेल, रेट लागतील. आणि 4 नंबर काय लागेल, मोड ऑफ मेजरमेंट. पहिला प्रश्न होता ना, मोड ऑफ मेजरमेंट कशामध्ये मोजतात ते. काय काय गोष्टी लागतील बरं का तुम्हाला डिटेल एस्टिमेशन करण्यासाठी. ड्रॉइंग शीट लागेल. ड्रॉइंग शीटच्या मदतीने काय करून घेतो बघा, क्वांटिटी ऑफ व्हेरियस आयटम कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ ड्रॉइंग. ड्रॉइंगवरून क्वांटिटी काढता येते, लांबी, रुंदी, उंची एवढी तर किती मीटर सिमेंट लागेल आणि किती काँक्रीट लागेल, कळालं का. तर इथं काय लिहिणार बरं का, क्वांटिटी ऑफ द व्हेरियस आयटम कॅन बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ ड्रॉइंग. स्पेसिफिकेशननुसार काय बोलणार, स्पेसिफिकेशन गिव्ह डिस्क्रिप्शन ऑफ आयटम. स्पेसिफिकेशन म्हणून कळून जातं, डिस्क्रिप्शन देतं. बाबा सिमेंट जर वापरला तर सिमेंट कोणत्या क्वालिटीचं आहे, कोणत्या कंपनीचं आहे, हां कळालं का. तर स्पेसिफिकेशन, मोबाईलचे स्पेसिफिकेशन माहिती आहे ना, लांबी, रुंदी, कॅमेरा, बॅटरी, तसे स्पेसिफिकेशन. तर स्पेसिफिकेशन गिव्स डिस्क्रिप्शन ऑफ मटेरियल टू बी यूज. ओके, डिस्क्रिप्शन ऑफ मटेरियल टू बी यूज एवढं पॉईंट तुम्ही लिहायचं. किंवा क्वालिटी ऑफ वर्क. 1 नंबर ड्रॉइंग, 2 नंबर स्पेसिफिकेशन गिव्ह डिस्क्रिप्शन ऑफ आयटम टू मटेरियल टू बी यूज. 3 नंबर आहे आपल्याकडे रेट. 3 नंबर काय आहे, रेट. कुठं चालले आणि घरी जाऊन काय तीर मारणार तुम्ही, हां जा जा जा. रेट, द रेट ऑफ व्हेरियस मटेरियल यूज म्हणा, हाय आहे. द रेट ऑफ व्हेरियस मटेरियल यूज इन द कन्स्ट्रक्शन, वेजेस डिफरंट. बघा मटेरियल जे वापरत आहेत त्यांची, द रेट ऑफ व्हेरियस मटेरियल यूज इन अ कन्स्ट्रक्शन अँड वेजेस ऑफ डिफरंट कॅटेगरीज ऑफ लेबर.
म्हणजे मजुरांचा दाम किती द्यायचा, विटांची एका विटाची किंमत किती असते, सिमेंटच्या बॅगची किंमत किती असते, हे सगळं कुठे लिहिलेलं आहे, कुठेतरी लिहिलं आहे ना. तर त्यासाठी रेटचं बुक लागतं. मग ते लिहिलं आहे बघा. द रेट ऑफ व्हेरियस मटेरियल यूज इन द कन्स्ट्रक्शन अँड वेजेस ऑफ डिफरंट कॅटेगरी ऑफ लेबर शुड बी अवेलेबल इन द प्रिपेरिंग एस्टिमेशन. आणि मोड ऑफ मेजरमेंटमध्ये काय लिहिणार, मोड ऑफ मेजरमेंट फॉर डिफरंट आयटम ऑफ द वर्क आर टेकन रेफरन्स IS कोड 1200. मोड ऑफ मेजरमेंट कुठून भेटेल तुम्हाला, मोड ऑफ मेजरमेंट व्हॅल्यू इज टेकन इन द IS कोड 1200 असं मनाने लिहायचं. आणि इथं काय म्हणायचं, द रेट ऑफ डिफरंट मटेरियल रिक्वायर फॉर द कन्स्ट्रक्शन अँड वेजेस ऑफ द लेबर इज गिवन इन द DSR, CSR, SSR. काय आलं SSR. ओके, या पद्धतीने हे लिहिता येईल. चला या इकडे. आता आहे डिग्री ऑफ ॲक्युरेसी. पुढचा पॉईंट कोणता आहे, डिग्री ऑफ ॲक्युरेसी. हे सगळं एस्टिमेशन शिकवलं तुम्ही, पण कुठे व्हिडिओ राहतात आणि काय राहतात तेच कळलं ना बाबा. मला शिकवलं आहे मी अख्खं, एक पुरा पेपर घेतलेला आहे मी, पण मला माहीत नाही ते कुठे. चला पकडा. तर ऊस गोड लागला तर मुळा सगळं खाऊन घेतला. ठीक आहे. पुढचं काय, स्टेट द डिझायर ॲक्युरेसी इन अ टेकिंग आयटम ऑफ वर्क ॲज पर 1200. डिग्री ऑफ ॲक्युरेसी सांगायचं. काय सांगायचं आहे, डिग्री ऑफ ॲक्युरेसी म्हणजे काय. आता विचार करा, जर समजा तुम्ही लांबी मोजायला गेला तर लांबी असेल 0.00245 असं करता का, अरे तुमचे उत्तर येतात तुम्ही राऊंड अप करून घेता की नाही. हां, तर मग त्यामुळे जे ना अंगामध्ये जेव्हा गोष्टी कमी असतात तेव्हा आपलं बॉडी जे पूर्ण मध्ये. ठीक आहे. तर मग आता बघा, जसं की आहे काय काय करायचं आहे. 1 नंबर आहे डायमेन्शन आणि 2 नंबर आहे टॉलरन्स. मग आता आपण कसं लिहिणार लक्षात घ्या. बघा, डायमेन्शन शॉल बी मेजर नियरेस्ट टू 0.01 मीटर. म्हणजे लांबी, रुंदी, उंची काही असू द्या, ती जर मोजायची असेल तर पॉईंट नंतर 2च घरं मोजता. नाही समजलं का, म्हणजे कसं 2.6678 मीटर. आता असं लिहून चालेल का, नाही. राऊंड अप करा. 2 हे बघा 2.67 आलं का लक्षात. राऊंड अप 2 घर, पॉईंट नंतर 2 घर. मग डायमेन्शन शॉल बी मेजर नियरेस्ट टू 0.01 मीटर म्हणजे पॉईंट नंतर 2च घरं घ्यायचे. परंतु काही केसमध्ये हा नियम लागत नाही. एक्सेप्ट काय काय नियम आहेत, कुठले कुठले. थिकनेस ऑफ द स्लॅब, जर स्लॅबची थिकनेस मोजायची असेल तर थिकनेस ऑफ द स्लॅब मेजर नियरेस्ट टू 0.005 मीटर. किती, 0.005. याचा अर्थ असा आहे, पॉईंट नंतर 3 घरं करा, पण तिसरा घर 5च्या पाड्यात पाहिजे. म्हणजे काय, समजा 2.578 काहीतरी 5-4 आहे. आता तुम्हाला काय सांगतो माहिती आहे का, पॉईंट नंतर 3 घरं पाहिजेत, 2 उडवली, पण हा तिसरा जो आहे हा 5च्या पाड्यात पाहिजे. 5च्या पाड्यात म्हणजे काय, एक तर शेवटी 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे. मग आता मला सांगा 8 आहे म्हणजे मी काय करून टाकेल, याचं 8 आहे ना, मी 80 करून टाकेल. म्हणजे 2.580. हां, द डायमेन्शन शॉल बी मेजर नियरेस्ट टू 0.01 मीटर एक्सेप्ट थिकनेस ऑफ स्लॅब मेजर नियरेस्ट टू 0.05 मीटर. वूड वर्क इज मेजर्ड नियरेस्ट टू 0.02. याचा अर्थ काय झाला बघा, वूड वर्क इज मेजर नियरेस्ट टू 0.002 मीटर. हे बघा रे, याचा अर्थ काय, वुडन वर्क जे मेजर करणार, जसं की तुम्हाला फळ्यांचं मोजमाप करायचं आहे, लांबी मोजायची लाकडाची. मग लाकडाची लांबी मोजण्यासाठी नियम काय सांगितले, डिग्री ऑफ ॲक्युरेसी 0.002. द वुडन वर्क इज मेजर नियरेस्ट टू 0.002. याचा अर्थ पॉईंट नंतर तुम्हाला 3 घरं घ्यायचे, पण तिसरा घर 2च्या पाड्यात पाहिजे. 2, 4, 6, 8 आलं का, असं पाहिजे. ओके, पुढे चला. रेनफोर्समेंट इज नियरेस्ट टू 0.005 म्हणजे पॉईंट नंतर 3 घर घ्या, पण तिसरी नंबर जे आहे ते 5च्या पाड्यात पाहिजे. असं तो थिकनेस ऑफ द स्लॅब मेजर नियरेस्ट टू 0.005 मीटर. वुडन वर्क इज मेजर नियरेस्ट टू 0.002. नंतर रेनफोर्समेंट मेजर अप टू 0.005 मीटर. थिकनेस ऑफ द रोड लेस दॅन 200 इज मेजर नियरेस्ट टू 0.005. म्हणजे बघा, रोडची थिकनेस, स्लॅबची थिकनेस, रेनफोर्समेंट हे 0.005 मीटरपर्यंत मेजर करायचे. डायमेन्शन जेवढे, डायमेन्शन शॉल बी मेजर अप टू नियरेस्ट 0.001 मीटर. ओके. आता टॉलरन्स, द टॉलरन्स इन द मेजरमेंट आर, कोणता, म्हणजे आता तुम्हाला काय करायचं आहे दुसऱ्या केसमध्ये, व्हॅल्यूम मेजर अप टू 0.01 क्युबिक मीटर. एरिया 0.01 स्क्वेअर मीटर. लेंथ 0.01 RMT. कळालं का. वेट 0.01, इथे 1 किलोग्राम करायचं. काय करायचं, 1 किलोग्राम झालं. व्हॅल्यूम, एरिया, लेंथ, वेट. व्हॅल्यूम मेजर अप टू 0.01 क्युबिक मीटर. एरिया मेजर अप टू 0.01 स्क्वेअर मीटर. लेंथ मेजर 0.01 रनिंग मीटर. वेट मेजर 1 किलोग्राम अप टू 1 किलोग्राम. एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, पडणार नाही असं कधीच होत नाही.
degree of accuracy. Dimension measure up to 0.01 meter except thickness of slab nearest to 0.005. Wooden work measure nearest to 0.002 meter. नंतर reinforcement nearest to 0.005. thickness हे सगळं व्यवस्थित लिहून घ्याने. ओके. एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म. कुठल्या टर्म एक्सप्लेन करायचे आहेत बघा. प्रोव्हिजन सम, प्राईम कॉस्ट, डे वर्क. प्रोव्हिजनल सम म्हणजे काय बरं का माहिती आहे का. हे बघा, इस्टिमेट करणारा जो माणूस आहे तो इस्टिमेट करणारा माणूस सगळा खर्च एकत्र धरून चालत नाही. मला सांगा, बिल्डिंग बांधकाम करताना किती पैसा लागेल तो सांगेल तो, पण घरामध्ये एसी बसवायला पैसा किती लागेल ते सांगेल का तो. त्याचं कन्सिडर करणार नाही. मग वर्क लाईक एसी इन्स्टॉलेशन, लिफ्ट झालं, ठीक आहे, are come under the provisional sum whose full information and detail may not be known at the time of preparing estimation. म्हणजे इस्टिमेशन करण्याच्या वेळेस काही गोष्टींची माहिती आपल्याला नसल्या कारणामुळं आपण त्यांचं इस्टिमेट करत नाही आणि सगळं झाल्याच्या नंतर मग ते ॲक्च्युअल काढतो. म्हणजे नंतर ते तुम्ही शोधतात, जसं की एसीला बसवायचं आहे, लिफ्ट करायचं आहे, बगीचा करायचा आहे, या सगळ्या गोष्टींसाठी जो पैसा लागतो त्याला बोलतात प्रोव्हिजनल सम. द अमाऊंट विच इज टू बी रिक्वायर्ड फॉर ॲडिशनल वर्क विच इज नॉट कन्सिडर्ड ॲट अ टाईम ऑफ इस्टिमेशन. इस्टिमेशनच्या वेळेस ज्या गोष्टी कन्सिडर केल्या नव्हत्या त्यानंतर आपण लक्षात घेऊन त्यांची किंमत काढणार आहे, तर त्याला बोलतो आपण काय, प्रोव्हिजनल सम. पाणी दे मला, दिली घाण करून. म्हणजे पहिले बोलत होतो दरवाजा खिडक्यांचे बी पैसा काढला मी, हे बी कळून जातं मला. पण तुम्हाला माहिती आहे का, उद्या उठून याच्यात काय करायचं मला माहीत नाही. माझ्या आलोमनामध्ये की उन्हाळा चालू आहे, मी लावली एसी, त्याचा खर्च मी तेव्हा थोडी काढला होता, माझ्या डोक्यात बी नव्हता ते. मग नंतर त्याची काही ना काही किंमत येईल ना. प्रोव्हिजनल सम काय म्हणतात तिला, प्रोव्हिजनल सम म्हणून लिहायचं. चला एक्झाम्पल मेन काय आहे, इन्स्टॉलेशन ऑफ एसी, लिफ्ट. ओके. आता प्राईम कॉस्ट म्हणजे काय बघा. प्राईम कॉस्ट काय असतं माहिती आहे का. समजा उद्या उठून तुम्ही काम करत होते आणि खिळे संपले रे. काय संपले, खिळे संपले, बारीक वायर असतात ते संपून गेल्या, किंवा बोल्ट संपले, हिंज दरवाजाचे हिंज जे असतात ना ते संपून गेले. मग तुम्ही दुकानावर जाऊन खरेदी करणार ना. काम चालू असताना दुकानावर जाऊन किरकोळ खर्च करणार ना तुम्ही, किरकोळ वस्तू घेणार, त्याला लागणारा खर्च असतो प्राईम कॉस्ट. त्याला काय म्हणतात, प्राईम कॉस्ट. आलं का. तर प्राईम कॉस्ट इज द नेट कॉस्ट ऑर परचेस कॉस्ट ऑफ आर्टिकल ॲट अ शॉप. दुकानावरून जे आर्टिकल खरेदायला जे पैसे लागणार आहे ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन वर्क त्याला बोलतात प्राईम कॉस्ट. ठीक आहे. रेफर टू दी सप्लाय आर्टिकल ओनली, नॉट कॅरिंग आउट द वर्क. ठीक आहे, नॉट कॅरिंग द म्हणजे पूर्ण काम करायला नाही, अरे किरकोळ वस्तू खरेदायला जो पैसा लागतो ना शॉपवरून त्याला बोलतात प्राईम कॉस्ट. ठीक आहे. आणि याला सुद्धा आपण इस्टिमेशन तयार करण्याच्या वेळेस पकडत नाही. हे सगळं आपल्याला माहीत पण नाही खिळे संपतील का काय. आता उद्या उठून खिळे जर कोणी चोरून नेले तर भंगारवाली पोरं जे लहान पोरं, बरोबर की नाही. तर मग पुढे काय, आता तर तुमच्या इथे एक्झाम्पल लिहायची तशी बघा. कल्याण डे वर्क काय, डे वर्क म्हणजे काय बरं का, दिवसभरामध्ये आपण किती कामं करतो. जसं की समजा आता मला बांधकाम करायचं आहे, तर मी दिवसभरात किती मीटर क्यूबचं काम केलं त्याला बोलतात डे वर्क. डे वर्क म्हणजे 8 तासामध्ये केलेलं काम म्हणजे डे वर्क. इट इज द अमाऊंट ऑफ द वर्क. काय म्हणायचं, इट इज द अमाऊंट ऑफ द वर्क विच इज कॅरी आउट ड्युरिंग द 8 hours ऑफ द डे. दिवसाच्या 8 तासामध्ये केलं गेलेलं जे काम आहे त्याला काय बोलतात, डे वर्क. आणि हे डे वर्क प्रत्येक माणसानुसार बदलतं, त्यांच्या स्ट्रेंथनुसार, त्यांच्या स्किलनुसार. द डे वर्क कॅन बी चेंज विथ रिस्पेक्ट टू देअर स्ट्रेंथ अँड स्किल ऑफ द पर्सन. ओके का. तो डे वर्क बद्दल लिहा, प्राईम कॉस्ट बद्दल लिहा, प्रोव्हिजनल सम बद्दल लिहा. कंपल्सरी 4-4 मार्काचे म्हणाला लिहा, सांगते परत. कंटिंजन्सी पुढे कोणता आता, कंटिंजन्सी. बघा, कंटिंजन्सी अँड वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट. कंटिंजन्सी काय असते बरं का. बघा, कंटिंजन्सी कोणाला बोलतात, विचार करा तुम्ही. आपण काय केलं आहे, अप्रॉक्सिमेट कॉस्ट काढून ठेवलेली. तो अप्रॉक्सिमेट कॉस्टचा काही टक्केवारी, समजा उद्या उठून कन्स्ट्रक्शन करताना एखादा मजदूरला लागलं, काही अपघात झाला, तो कन्स्ट्रक्शन करताना काही अपघात झाला, ज्याला बोलतात आपण काही ॲक्सिडेंट झाला, तर त्याला बी खर्च लागेल ना. तर त्याला काय बोलतात, इन्सिडेंटल एक्सपेन्स. काय म्हणतात त्याला, अचानक झालेलं काहीतरी. द इथे मिसलेनियस शब्द काढून टाका. द इन्सिडेंटल एक्सपेन्स विच कॅन नॉट बी अप्रॉक्सिमेटली बी क्लासिफाईड अंडर द सब हेड, म्हणजे सब डिस्टिंग हेड. याचा अर्थ असा आहे की हे पण कन्सिडर केलं जात नाही. आलं का. तर तुम्ही काय बोलायचं बरं, द इन्सिडेंटल एक्सपेन्सेस दॅट कॅन बी रिक्वायर ॲट द साईट. ठीक आहे, रिक्वायर ॲट द साईट. तो द इन्सिडेंटल एक्सपेन्सेस विच कॅन नॉट बी अप्रॉक्सिमेटली बी क्लासिफाईड.
अंडर एनी डिस्टिंग सब हेड इज कॉल ॲज अ कंटिंजन्सी. या दुसरा बघा, दुसरा अजून डेफिनेशन दिले. अमाऊंट ऑफ द ही वाली डेफिनेशन सोपी बघा. द अमाऊंट प्रोव्हाइडेड इन द एस्टिमेट टू मीट अनफोर्सिन एक्सपेन्सेस. अनफोर्सिन म्हणजे काय? अपघात. झाल्या अपघाताची भरपाई करण्यासाठी जो पैसा साईडला काढून ठेवलेला असतो त्याला बोलतात कंटिंजन्सी. जमल का? द अमाऊंट ऑफ द मनी किंवा द अमाऊंट म्हणा बघा. द अमाऊंट प्रोव्हाइडेड इन एस्टिमेट टू मीन अनफोर्सिन्स ऑर इथे शब्द काढा. इथे काय म्हणा? इन्सिडेंटल एक्सपेन्सेस. तो इन्सिडेंटल एक्सपेन्सेसची भरपाई करण्यासाठी जी अमाऊंट लागत असते, ठीक आहे. आणि इथं म्हणलेले विच कॅन नॉट बी अप्रॉक्सिमेटली क्लासिफाईड अंडर द डिस्टिंग सबहेड. हा शब्द जर का आला तर बडे काम म्हणजे याचा अर्थ डिस्टिंग सबहेडचा मिनिंग काय होतं? तर डिस्टिंग याचा अर्थ असा झाला की डिस्टिंग सब हेड जो आहे त्याला त्याने नाही, म्हणजे आपण जेव्हा एस्टिमेशन तयार करत असतो तेव्हा या गोष्टी मी लक्षात घेणार नाही. हे बी एक वेगळंच आहे.